सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनसेच्या खळखट्याक आंदोलनाची। इथे मुंबईमध्ये मनसेच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा मराठीसाठी आवाज घुमत असताना तिकडे वाशिम जिल्ह्यातल्या तोंडगाव धुमका या टोल नाक्यावरती मनसेने खळखट्याक आंदोलन केलं। अकोला नांदेड महामार्गावरती हा टोल नाका आहे। मात्र टोल नाक्यावरच्या अपुऱ्या सुविधा आणि रस्त्यांची कामं पूर्ण नसल्याच्या कारणास्तव मनसैनिकांनी हे पाऊल उचललं। याविरोधात सातत्याने मागणी करून सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मनसेने आज हा टोल नाका फोडला। अर्धवट कामं करून टोल वसुली सुरू असल्याची सातत्याने तक्रार केली जात होती आणि यामुळे मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे आणि शहराध्यक्ष उमेश टोलमारे यांनी आक्रमक भूमिका घेत या टोल नाक्याची तोडफोड केली। तोंडगाव टोल फोडण्याचं कारण एकच, गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात येत होता। त्या टोंडगाव टोलवरची जी सुविधा आहे, कोणत्या प्रकारची टोंडगाव टोलवर सुविधा नाही, त्या सुविधेसाठी व तसेच कनेरगावकडे जात असताना टोलपासून 300 ते 400 मीटरवर जो रस्ता अपूर्ण आहे, तो अपूर्ण रस्ता करण्यासाठी वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन थकलो, परंतु रस्ता पूर्ण न करता टोलची वसुली चालूच होती।